हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे। घर बांधण्यापासून ते सजावटीपर्यंत वास्तुशास्त्राची काळजी घेतली जाते। घर बांधल्यानंतर त्यात लावलेली झाडे, वस्तूंची देखभाल इत्यादी गोष्टी वास्तूमध्ये खूप महत्त्वाच्या असतात। त्याचप्रमाणे इतरही काही उपाय केले जातात ज्यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते। पाणी शिंपडण्याचे काही प्रयोग देखील खूप शुभ मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजात पाणी शिंपडणे खूप शुभ मानले जाते। असे मानले जाते की दररोज सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर घराच्या मुख्य दारावर तांब्याच्या कलशात पाणी शिंपडावे। हा उपाय केल्याने घरात सुख समृद्धी आणि धनधान्य वाढते। त्यामुळे घरातील कलह कमी होतो, घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते। असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा देखील राहते। वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य दरवाजात मिठाचे पाणी शिंपडावे। असे मानले जाते की मीठ नकारात्मकता दूर करते। यासोबतच खारट पाणी शिंपडून रोग, दोष इत्यादी सर्व दूर ठेवता येतात। त्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करावा। वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर हळद मिसळलेले पाणी शिंपडणे खूप शुभ असते। रोज सकाळी उठल्यावर अंघोळ करून तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात चिमूटभर हळद टाकावी। त्यानंतर हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडा। असे केल्याने आजूबाजूचे वातावरण निरोगी राहते, तसेच घरात धनसंपत्तीची कमतरताही भासत नाही। वास्तुशास्त्रानुसार सकाळी लवकर उठून स्नान करून घराच्या मुख्य दरवाजावर नियमितपणे तांब्याच्या कलशात पाणी घेऊन शिंपडावे। हा उपाय केल्याने घरात धनसमृद्धी टिकून राहते। याशिवाय घरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते। त्याचबरोबर घरातून नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा वाढते। वास्तुशास्त्रानुसार घराच्या उंबरठ्यावर हळद मिसळलेले पाणी शिंपडणे खूप शुभ मानले जाते। सकाळी उठून स्नान इत्यादी करून तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात एक चिमूट हळद मिसळा। हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडावे। या उपायाने आजूबाजूचे वातावरण निरोगी राहते, तसेच घरात धनसंपत्तीची कमतरताही भासणार नाही। वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडावे। मिठात नकारात्मकता दूर करण्याची क्षमता असते। याशिवाय खारट पाणी शिंपडून सर्व रोग, दोष, शोक इत्यादी दूर ठेवता येतात। वास्तुशास्त्रात आपल्या मुख्य घराचे खूप मोठे शास्त्र आहे। आपल्या घरातील मुख्य दरवाजा मोठा असावा, त्याला 2 कवाडा असावी आणि तो नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा। त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजातून माता लक्ष्मी प्रवेश करत असते। आपल्या वास्तूमध्ये सुख समृद्धीचा प्रवेश होतो। त्याचप्रमाणे सकाळी उठल्यानंतर काही महिला फरशी पुसतात, अंगण झाडतात, घर स्वच्छ करतात। ते सगळं करण्याच्या आधी घरामध्ये पाणी शिंपडावे, अंगणामध्ये सुद्धा पाणी शिंपडावे आणि त्यानंतर झाडलोट करा, झाडू मारा, घर स्वच्छ करा। आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यावर वाईट शक्तींचा वापर करतात। त्यांना आपले चांगले झालेले पटत नसल्यामुळे अनेक प्रकार ते करत असतात, अनेक तोटके करत असतात आपल्या वास्तूवर, अंगणात। त्याचप्रमाणे हा उपाय सकाळी घर झाडण्याआधी पाणी शिंपडून घ्यावे। त्यानंतर कितीही मोठी बाधा, कितीही मोठे संकट असले तरीही या छोट्याशा उपायाने प्रभाव समाप्त होतो। जर तुम्हाला रोज करणे शक्य होत नसेल तर शनिवारी आणि रविवारी या 2 दिवशी हा उपाय नक्की करावा। तुमच्याकडे धनप्राप्त पैसा येऊ लागतो। जो आपला मुख्य दरवाजा आहे त्या सोमवारचा दिवस आणि गुरुवारचा दिवस, सोमवार आला की आंब्याचे पानाचे तोरण घराला लावा। यामुळे आपल्या घरातील लोकांचे आरोग्य सुधारते आणि आरोग्य चांगले राहते। आणि गुरुवार आला तर अशोकाच्या पानाचं तोरण लावावं। आपल्या मुख्य दरवाजाला लावल्यामुळे धनप्राप्ती होते। जे तोरण सोमवारी लावले ते गुरुवारी बदलायचे, गुरुवारी तोरण लावले ते सोमवारी बदला। बदली केल्यानंतर ते कोणत्याही पशुपक्ष्यांना व गायींना खाऊ घालावे। नसेल तर कचऱ्यामध्ये टाकले तरीही चालेल। जर हे लावल्यानंतर त्याची पाने जर बराच दिवस सुकत असतील तर ते एका ठिकाणी ठेवू नका, त्याने निगेटिव्हिटी येऊ शकते। त्याचबरोबर घरासमोर रांगोळीसुद्धा काढा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि घरातील सदस्य यांना चांगले मानसिक आरोग्य लाभते। आपल्या मुख्य दरवाजावरती गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा लावावी। पण एक गोष्ट लक्षात असू द्या, घराच्या आतील बाजूसुद्धा अजून एक गणपतीची मूर्ती लावावी। यामुळे घरात सुख समृद्धी येते। काही व्यक्ती विविध प्रकारच्या देवांच्या प्रतिमा आपल्या शोकेसमध्ये ठेवून देतात। असे करू नका, कारण देव काही शोभेची वस्तू नाही। देवांची मूर्ती किंवा प्रतिमा ही नेहमी देवघरात ठेवावी। मुख्य दरवाजा आतील बाजून मोरांची 3 पिसे लावावी। यामुळे घरातील वास्तुदोष निघून जातो। त्याचप्रमाणे घरात कोणत्याही हिंसक प्राण्यांची चित्र लावू नये। त्याचबरोबर
घरात छोट्या पानांचे मनी प्लांट देखील लावलेले चांगले असते.